लहानाचे मोठे झालो त्यांचं आम्ही ऐकून आम्हालाही असंच काही करता येतं का असं नेहमी वाटत राहिलं. असे आदरणीय बोबे सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, पण ज्यांनी मला शिकवलं, ज्यांची मी तासिका आवर्जून करायचो असे पंडित नादोडके सर, या कॉलेजचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक वर्ग त्यांनी माझा परिचय करून दिला. असे त्यांना मी बालमामा या नावाने संबोधतो. माझ्यासोबत माझे सहकारी विजय ढाकणे सर, गणेश पुरा सर आणि तन्मय किस्ते हा एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणारा हा मुलगा, तो सुद्धा पक्षांच्या बेडापायी झपाटलेला असा मुलगा आहे. आणि तुम्ही सर्व बसलेले विद्यार्थी मला आता खूप आनंद होतोय. तो आनंद यासाठी की मला खूप दिवस असं वाटायचं की आपण या इमारतीच्या आतमध्ये जावं. मी कितीतरी हजारो वेळा शहर रस्त्याने गेलेला आहे. जिंतूरला यायचं, जिंतूर येंद्रेला जायचं, जिंतूरवरून केनवलीला जायचं, जिंतूरवरून तांदवडीला जायचं, जिंतूरवरून पूर्णा नदीच्या पात्राकडे जायचो. असे कितीतरी आणि मग सहज मान वळायचे आणि ज्ञानोबाचं महाविद्यालय आहे. म्हणजे आजच्यामध्ये प्रांगणामध्ये काय असेल बरं, इथे ग्रंथालय कुठं असेल, इथे मुलं कुठं बसत असतील, तिथे सभागृह कसं असेल, त्या सारखं मला वाटायचं. आणि आज ते यासाठी तो आनंद आहे की आज मला ह्या इमारतीमध्ये येत आलं, मला ह्या महाविद्यालयात आलं. त्याबद्दल पारवे सर असतील त्यांचे मला धन्यवाद द्यावेसे वाटतात की मला तुमच्यासोबत बोलायला संधी मिळत आहे. खरं तर माझा विषय त्यांनी सांगितला की पक्षी येते अग्नी, तो फक्त थोडे एका विषयासंदर्भात आपण काही बोलणार नाही किंवा आम्ही बोलणार नाही. तसं बोलायला खूप आहे. तुमच्या तालुक्यापासून आपण सुरू करू. मी जरी परभणी जिल्ह्यातला असेल पण माझं मन हे सारखं या जिंतूर तालुक्यात रमतं. काही काही मुलांना वाटतं की आपण एका ठिकाणी जावं, एखाद्या गावाला भेट द्यावं, एखाद्या वर्गात बसावं. मी जरी परभणी तालुक्यातला असलो तरी मला जिंतूर तालुका जास्त प्रिय आहे. माझा जन्म जरी परभणी तालुक्यात झाला असला तरी माझा जास्त काळ हा जिंतूर तालुक्यात जातो. मी शरीरात जरी तिकडे असलो तर मनाने इकडे असतो. त्याचे अनेक कारण आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे आज सकाळी मी 5:30ला झालेलं आहे, घराच्या बाहेर पडलेला आहे. मग अशी सरांशी बोलताना म्हणालो की 5:30ला बाहेर पडलोय. आम्ही फार भटकलोय एवढं भटकलोय की आम्ही दम येईपर्यंत, आणि आता कुठेतरी थांबावं म्हणून आम्ही थांबलो आणि नंतर मग चहा घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून फिरणारी माणसं 10 वाजेपर्यंत फिरत राहिलो. आता तुमच्या समोर मी उभा आहे. काय करत होतो आम्ही? तुमच्या जिल्ह्यातल्या, तुमच्या या तालुक्यामध्ये ज्या काही पक्षांच्या नोंदी आहेत त्या आम्ही नोंदी घेत होतो. म्हणजे आज मला पहिल्यांदा एक दुर्मिळ नोंद सापडली. ती सांगतो तुम्हाला, नंतर मी बोलायला सुरुवात करते. जो एक पांटेवा नावाचा एक पक्षी आहे की हा पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून तो आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये येतोय. तो पहिल्यांदा पुरासराला दिसला आणि नंतर आम्ही त्याला दुर्बिणीतून बघितलं. मग ह्या जो काही पांटेवा पक्षी, या पांटेव्याची नोंद आहे ती BNS घेतलेली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची मुंबईची संस्था तिने काम केलं. हा जो काही सोन पांटेवाचा जो पक्षी आहे तो 4,500 किलोमीटर 4 दिवसामध्ये तो प्रवास करून आपल्या भारतामध्ये आला होता. मग तो जो पांटेवा आहे त्या पांटेव्याची आठवण सुद्धा मला आज आली की आपल्या निवळी परिसरामध्ये काही धरण आहे, कुडा परिसरामध्ये जो काही धरण आहे त्या परिसरामध्ये हा दुर्मिळ पक्षी आम्हाला आज आढळला. म्हणजे ही एक दुर्मिळ नोंद आम्हाला आमच्या टीमला करता आली, याचा मला एक मनस्वी आनंद आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरी तुम्हाला आनंदाची मला गोष्ट सांगायची वाटेल की 2-3 वर्षापूर्वी एक लहान चोरकाळ नावाचा एक पक्षी आहे, तो पक्षी आपल्या परभणीमध्ये पहिल्यांदा आढळला. परभणीत नव्हे तर मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा आढळला. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा त्या पक्षाची नोंद झाली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर या लहान चोरकाळ्याचा इतिहास बघितला तर त्यामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या जे काही पक्षी अभ्यासक आहेत त्यांनी केलेली नोंद ही आता भारताच्या पटलावर आलेली आहे. ती कोणी काम केलं? त्यामध्ये गणेश पुरा असतील, आपल्या जिंतूरचा अनिल उरटवाड, झेरॉक्स मशीन आहे पुतळ्याजवळ, तो अनिल उरटवाड आहे, मी आहे, विजय ढाकणे आहे. मग ही सगळ्या टीमला आम्ही तो लहान चोरकाळ्याचा तो शोध लावला. हा खरं तर समुद्री पक्षी आहे बोबे सर, पण तो समुद्र पक्षी असून सुद्धा आपल्या येंद्री परिसरात आला. हा तो ब्राझील किंवा विदेशामधला पक्षी आहे. तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून तो आपल्या येंद्री परिसरात आला, आपल्या जिंतूर परिसरात आला. त्याची एक वेगळी नोंद आम्हाला घेता आली. ती खरं तर भारतीय पातळीवरची एक मोठी नोंद म्हणून आम्ही त्या पक्षांच्या नोंदीकडे पाहतो. म्हणजे ही एक वेगळी आयडेंटिफिकेशन या परभणीने करून दिली. म्हणजे ही मी एकट्याने काहीच करू शकत नाही. ही जर माझ्यासोबत टीम नसती, माझ्यासोबत माझी सवंगडी नसते तर मी कोणत्याही पद्धतीचं काम करू शकलो नाही. मग ही मला सवंगडी मिळाली म्हणून मी काम हे उभं करू शकलो किंवा आम्ही काम उभं करत आहोत, याचा मला एक मनस्वी आनंद आहे. असो, आता आपल्यासमोर मी काही निरीक्षणं मांडणार आहे की जे निरीक्षणं तुम्हाला सुद्धा उपयोगी पडतील.
तुम्ही म्हणाल की तुमचा जो काही हा जिंतूर तालुका आहे, माझा जो जिंतूर तालुका आहे, या जिंतूर तालुका हा आपल्या परभणी जिल्ह्यामधला समृद्ध असा तालुका आहे, इथं काय मिळत नाही असं काहीच नाही. तर मग उदाहरण देतोय, मला रातवा पक्षी पाहायचा होता इंडियन नाईटचा. तो रातवा पक्षी पाहण्यासाठी मी वाशिमला जायचो सर. वाशिमला जायचो, इथून एक गुरुजी धरण जो परिसर आहे त्या धरणाच्या पायथ्याला जायचो. तिथं आम्ही रातवा पक्षी पाहायचो. मग कधी एखाद दिसायचा, कधी 2 दिसायचा, एकाच वेळेस फक्त आम्हाला 3 रातवा पक्षी दिसले. म्हणजे एवढा दूरचा प्रवास करायचा आणि फक्त एखादा पक्षी बघायचा आणि वापस यायचं. म्हणजे वाईट वाटायचं ना, काय आपण एवढ्या दूर गेलो, शेकडो किलोमीटर चाललो आपण, आपल्याला फक्त एकच पक्षी पाहायला मिळते. पण ज्यावेळेस आम्ही या परभणी जिल्ह्यामध्ये काही सापडते का, त्याच्यासाठी आम्ही भटकंती सुरू केली. आणि जो काही पूर्ण आमचं पात्र आहे, पलीकडचा जो भाग आहे नदीच्या पलीकडला, त्या भागाने फिरत असताना आम्हाला अख्खं जंगलच रात्रीचं सापडलं. म्हणजे आम्ही चालत गेलो की असे 5-6 रात्री उडायचे आणि समोर जाऊन बसायचे. अजून थोडं पुढे गेले की अजून 5-6 रात्री उडायचे आणि आजूला जाऊन बसायचे. त्या पक्ष्यांचा आवाज फार सुंदर यायचा. सायंकाळ होते ते पक्षी फार सुंदर ओरडतात. कसा आवाज माहिती? तुम्ही सगळ्यांनी चिमणीचा आवाज ऐकलाय. चिव चिव म्हणले की अरे चिमणी आहे, काव काव म्हणले की कावळा आहे, क्वॅक क्वॅक म्हणले की कोणता पक्षी? हा, बदक आहे. सगळे आम्हाला माहिती. पण जर म्हणलं पानकावळा कसा ओरडतो सांगा बरं. आपल्याला नाही सांगता येत. पण आह आह कप कप, आह आह कप कप असं म्हणलं की अरे हा पानकावळा आहे. मग हा जो काही रातवा पक्षी तो कसा आवाज करतो? चक चक चकर, चक चक चकर, चक 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 चकर, चक चक चकर. असं सायंकाळी तुम्ही जर या शाळेच्या परिसर महाविद्यालयाच्या परिसरात जरी थांबला तर तुम्हाला ह्या डोंगराच्या बाजूला असे चक चक चकर अशा अनेक आवाज येतात. हा पक्षी म्हणजे फक्त रातवा पक्षी. याच्या पंखावरून तुम्हाला अजिबात ओळखू येत नाही. आपल्या कानावरून जरी गेला तरी कळत नाही. चिमणी गेल्या भरपूर कळते आपल्याला, कावळा गेला की त्याच्या पंखाचा आवाज येतो, हवा लागते. पण ह्या रातवा पक्षाच्या पंखाचा अजिबात आवाज येत नाही. फक्त तो कळतो त्याच्या आवाजामुळे. मग तो रातवा पक्षी मला इथं किती शेकड्याने बघायला मिळाले. मला ते स्वतंत्र मला त्या रातवा पक्षावर लिहिता आले. म्हणजे मी त्याला जंगलात, त्या जंगलाला रात्रीचं जंगल असंच नाव दिलं. ते पळसाचं जंगल आहे खरं तर. आता पळसाला एवढी फुलं आलेली आहेत आणि ते पळसाचं जंगल म्हणूनच पाहिजे. पण त्या पळसाच्या जंगलामध्ये कितीतरी शेकडो रातवा पक्षी पाहायला मिळतात, जंगल रातवा बघायला मिळतो. म्हणून मला ते रात्रीचं जंगल मला महत्वाचं वाटतं. ही एक गोष्ट. त्यानंतर इंद्रायणी माळा, या इंद्रायणी माळा सुद्धा मला ही रातवा पक्षी बघायला मिळाली. म्हणजे आता मला रातवा पक्षासाठी पुढे जायची गरज नाही, अजिबात जायची गरज नाही. दुसरं एक उदाहरण, माझं 2 उदाहरण पुढे बोलतो. मला राजहंस पक्षी बघायचे होते सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे मला असं माझ्या सगळ्या टीमला राजहंस फक्त आम्ही चित्रात बघितलेला. पण प्रत्यक्षात कसा दिसतो राजहंस, काय खातो बरं, तो उडतो कसा, त्याचे फ्लायटिंग कसं आहे, हे सगळं पाहायचं होतं. आणि मग त्या राजहंस पक्षी बघा आम्ही भिगवणला गेलो, कुंभार गावाजवळ. म्हणजे बघा तो किती दूर आहे, पुणे सोलापूर हायवे ते उजनी धरण बॅकवॉटर कुंभारगाव इथपर्यंतचा प्रवास. आणि आम्ही बघायला गेलो, आम्हाला फक्त 7 राजहंस पक्षी पाहायला मिळाले. एवढ्या दूरचा प्रवास केला, फक्त राजहंस 7 बघितले. म्हणलं की आहे आपण त्या परभणीमध्ये बघितलं पाहिजे. आणि मग आम्ही ज्यावेळेस नेवळीचा परिसर बघितला, कुडा परिसर बघितला आणि दुसऱ्याच परिसरात आम्ही 160 राजहंस पक्ष्याची नोंद परभणी जिल्ह्यात केली. म्हणजे बघा एवढ्या दूर गेलो, फक्त 7 राजहंस बघितले. आणि इथं आपण 50 किलोमीटर आलो, आपल्याला 160 राजहंस, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त, म्हणजे मोजता येणार नाही एवढे पक्षी आम्हाला इथं बघायला मिळाले. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपला परभणी जिल्हा सोडून बाहेर जायचं नाही. आता काय जायची गरज आहे, तिथे सगळं आहे. तुमचा जो काही हा जिंतूरचा जो काही मालवणचा परिसर आहे, एकूण महाराष्ट्रामध्ये लार्कच्या 6 प्रजाती आढळतात. त्या 6 प्रजातीपैकी 5 प्रजाती तुमच्या जिंतूर तालुक्यात आढळतात, त्याच मालवण आढळतात. इथून जर आपण बघितलं तर हा तुरेवाला चंडोल दिसत, तुम्हाला लालकोंडी चंडोल दिसत, चिमण चंडोल दिसत. अशा चंडोलच्या 5 प्रजाती आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे अमरावतीच्या किरण मोरे यांनी जरी माळा नावाने चंडोल पुस्तक लिहिलं असलं तरी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही पक्षी आहेत ते सगळे आपल्या परभणीमध्ये आहेत. मग आपल्याला अमरावतीत जायची गरज नाही त्या पक्षी पाहायला, आपल्या इथेच बघायला मिळतात. म्हणजे असे दुर्मिळ पक्षी आहेत. अजून एक दुर्मिळ पक्षी आपल्यामध्ये आहे, या पूर्ण नदीच्या पात्रामध्ये आहे, त्याला जकाना पक्षी म्हणतात. हा सुंदर पक्षी आहे, अप्रतिम. जसं नाही का इकडे मुली बसलेल्या आहेत, इकडे मुलं बसलेले आहेत, है ना. जर आपण तुलना जर केली गाडी कोण सुंदर दिसतं, ह्या मुली सुंदर दिसतात का हे मुलं सुंदर दिसतात? आज उत्तर चुकीच आहे, ह्या मुली सुंदर माझ्या सगळ्या, मुलं सुंदर नाही. आपल्यामध्ये फिमेल सुंदर असते, मेल अजिबात सुंदर नसतो. पण पक्षी जगतामध्ये मात्र उलट असतं, इकडे फिमेल अजिबात सुंदर नसते, मेल सुंदर असतात. उदाहरण तुम्हाला सांगायचं तर मोर लांडोर बघितलं सगळ्यांनी. मोर सुंदर आहे का लांडोर सुंदर आहे? मोर सुंदर आहे. मोराला पिसारा असतो, तुरा असतो, फिमेल मात्र अजिबात सुंदर नसते. तसं चिमणी आणि चिमण्यामध्ये बघा, चिमणा किती सुंदर असतो, चिमणी सुंदर नसते.
सुगरण आहे, सुगरणमध्ये मेल किती सुंदर असतं, पण फिमेल जे आहे सुगरण ती अजिबात सुंदर नसते. म्हणजे हे विरुद्ध टोक ह्या पक्षामध्ये आहे. एक गमत म्हणून सांगतो तुम्हाला. जे काही सुगरण पक्ष आहे, ह्या सुगरण पक्षामध्ये बहु पत्नीत्व पद्धत आहे. आपल्या भागात पण असते ना बऱ्याच माणसामध्ये, काही राजवाड्यामध्ये, काही पुढे अजून तरी. आपण तसं नाही, आता एकच बायको मिळत झाली, दोन पुढे करणार. त्या सुगरण पक्षामध्ये बहुपत्नी आहे. मी ज्यावेळेस इंद्रायणी माळावर पक्षी निरीक्षण करू लागलो आणि मग डॉक्टर सलीम अलींनी पहिल्यांदा काही गोष्टी नमूद केल्या बयाविवरवर, सुगरण पक्षावर. आणि मग त्या बयाविवरच्या एका नोंदीमुळं सलीम अली हे भारतामध्ये जगभर प्रसिद्ध झाले. त्यांनी जे आपल्यावर केलेल्या नोंदी आहेत त्या सगळ्या त्यांनी खोडल्या आणि नव्यानं काही नोंदी मांडल्या. सलीम अलीचं सगळ्यांना नाव माहीत आहे. सलीम अली मारुती तंपल्ली यांच्या जन्मदिवसामध्ये आपण पक्षी सप्ताह म्हणून साजरा करतो. त्या सलीम अली आपल्या परभणीमध्ये येऊन गेलेले आहेत. सलीम अलींनी निजाम काळामध्ये हैदराबाद पासून तर औरंगाबादपर्यंत सर्वे केला. ते हैदराबाद पासून औरंगाबादपर्यंत पायी गेले. आपल्या परभणीमध्ये, औंढ्यामध्ये, जिंतूरच्या हा परिसरामधून ते पायी गेलेले आहेत. आपल्याकडं नेसर फ्लोरिकन आणि ग्रेट इंडियन बसच्या प्रजाती होत्या, हे पहिल्यांदा सलीम अलींनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले. ती एक मला पीडीएफ डॉक्टर सुजित नरवाडे सर आहेत, प्रकल्पशास्त्रज्ञ, त्यांनी ती मांडव पक्षावर पीएचडी केली. त्यांच्याकडून मुद्दाम मी बीएनएचएसच्या कार्यालयामधून एक कॉपी मागवली की सलीम अलींनी जे काम केले हैदराबाद पासून तर औरंगाबादपर्यंत, त्याची कॉपी माझ्याकडे एक आहे, 110 पानाची कॉपी. त्यामध्ये परभणीमध्ये कुठे कुठे पक्षी आढळायचे ह्या सगळ्या नोंदी मला तिथे वाचता आल्या. मग हे सलीम अलींच्या काही नोंदी केलेल्या आहेत, त्या नोंदी आपल्याला उपयोगी आहेत. ज्यांचे मोबाईल हातात आहे ते बॅगमध्ये ठेवून द्या सगळे. काय लावलं नाटक. आणि मग हे काही सुगरण आहे, मी तुम्हाला सांगतो की इंद्रायणी माळावरती मग सुगरणमध्ये चोरीचं प्रमाण फार आहे. एक जर सुगरण आपला घट्ट विणत असेल, ती काडी आणायला गेली की दुसरी सुगरण काय करते, तिच्या घरातल्या काड्या काढते, गवत काढते आणि आपल्या घरात लावते. जोपर्यंत जुन्या सुगरणीचं घरटं तयार होत नाही तोपर्यंत नवीन पोराचं घरटं तयार होत नाही. त्या नवीन लोकांना माहित नसतं ना पोरांना की चोरी असाही होतात, पण त्या अनुभवातून शिकतात. आणि मग ह्या सुगरणीचे घरटे तुम्हाला पाहायला मिळतील. अजून एक त्या माळावरची नोंद अशी आहे की सुगरणीचे 2 मजली घरटे आहेत. आपल्या घरात नाही का आपण 2 BHK 3 BHK बांधतो, तसं त्या ठिकाणी एक वर खोपा, त्याच्या खाली दुसरा जॉईंट खोपा, एक पिल्लांसाठी, एक आई वडिलांसाठी. म्हणजे अशी खोप्यांची रचना सुद्धा आहे. एक खोपा असा दुर्मिळ मला मिळाला की 2 असे खोपे बांधलेले होते आणि दोन्हीच्या मध्ये असा एक बोगदा तयार केला होता, जॉईन होता. 2 घरं असे लटकलेले, दोन्हीच्या मध्ये बोगदा. म्हणजे हे काय कोणतं इंजिनिअरिंग आहे? मला वाटतं त्यांना त्याचा अभ्यास केला पाहिजे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे ना, त्याच्या काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने काही शिजू अभ्यास केला पाहिजे की असं कसं काय. आणि मग ती सुगरण जो असं नर असतो तो घरटं विणतो आणि घरटं विणल्यानंतर एका सुगरणी फिमेल येते, त्याला ती पसंत करते का तुझं घरटं चांगलं आहे, मला राहण्यासारखं आहे, त्याच्यासोबत लग्न करते आणि मग त्याच्या नावाचे अंडे घालते घरट्यामध्ये. हा सुगरण काय करतो, हा अंडे दिले तू आता अंड्या बस, मग हा दुसरं लग्न करतो दुसऱ्या फांदीवर जाऊन, दुसऱ्या फिमेल सोबत लग्न करतो, तिच्यासाठी घर बांधतो, दोघं जण राहतात. मग हा परत तिसरं, म्हणजे एका त्या सीझनमध्ये 2-3 फिमेल सोबत तो लग्न करतो. हे सुगरण पक्षाचं आहे. तुम्हाला माहिती बहिणाबाईचं तर फार सुंदर म्हणले, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले कांदला, तिची इलुसीची चोच, तेच जात तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. ही सुंदर रचना आपल्या बहिणाबाईंना कशी सुचली असेल? म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो ना, बहिणाबाईला शिकलेल्या नव्हत्या, काही नव्हत्या. आपल्या परभणीचे आदरणीय इंद्रित झालेला सर यांनी बहिणाबाई किती सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. मग ते मुळात पुस्तक वाचण्यासारखं आहे. मग ही बहिणाबाईच्या खोप्याचं निरीक्षण करून मांडते. मग ती जी काही बहुपत्नीची गोष्ट ती आहे, असं मुलाला बरं वाटतं बाबा बहुपत्नीत्व आहे का नाही, पण मुली काय कमी नाही कशामधल्या पक्षामधल्या. आता तुम्हाला आणतो परत त्या आपल्या पूर्ण पात्रामध्ये की जिथं कमळ पक्षी आहे, जकाना पक्षी आहे, तिथं मात्र ती जी काही फिमेल असते ना ती 2-3 नवऱ्यासोबत लग्न करते, तिचे नवरे 2-3 असतात. म्हणजे ते काय करते, लग्न करते त्या नरासोबत, त्याच्या नावाचे अंडे घालते. म्हणजे हे तुझे अंडे तू सांभाळायचं. तो बिचारा त्या अंड्यांना ऊब देतो, अंड्यातून पिल्लं काढतो, त्या पिल्लांना मोठं करतो. ती फिमेल म्हणते आता तुझे अंडे सांभाळ, मी जाते आता निघून. मग ती दुसऱ्या नरासोबत राहते, तिच्या नावाचे अंडे घालते, त्याला सांभाळायचे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्या पक्षामध्ये. म्हणजे अशा अनेक गमती विनोदाचा भाग म्हणून सांगितला, ते सगळं खरं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त हलकं व्हावं या उद्देशाने सांगितलं, पण त्यातल्या काही बारीक गोष्टी आपण नोंदी केल्या पाहिजे, जी मी माझ्या कादंबरीत मांडल्या. पक्षी येथे अंगणी जी काही कादंबरी, ही कादंबरी सगळी आपल्याच परिसरात घडली. आपल्या जन्मापासून आपण चिमण्यांना बघितले, जन्मापासून आपण पक्ष्यांना बघितले. कुठं बघितलं? आपण जन्मामध्ये पाळण्यात बसलो, आपण पाळण्यात झोपलेला असतो, तर आपल्या घरावर त्या पाळण्याला चांगलं बांधलेलं असतं, बरोबर ना. चांगल्याला प्लास्टिकचे चिमणे असतात,
कपड्याच्या चिमण्या, त्यापासून तयार केलेल्या चिमण्या असतात. त्या चिमण्याला असे मणी लावलेले असतात डोळे म्हणून, त्या मण्यांकडे पाहतो डोळे म्हणून. मग ह्या सगळ्या चिमण्या जे काही जे पक्षी आहेत ते सगळे आपण जन्मताच बघितलेले आहेत, जन्म झाल्याबरोबरच. मग आपण अंगणात आलो की आपल्याला मग आजी सांगते की बघ चिमणी, हा बघ कावळा, तो बघ असं, है ना. आपल्याला गाणे शिकवतात मग चिमण्यांचे, पक्ष्यांचे गाणे शिकवतात, है ना. इतकी बरोबर छोटे छान आहे ते. एक चिव आली बाळाला खाऊ देऊन गेली, है ना. एक पोपट आला बाळाला पेरू देऊन गेला. एक कावळा आला आणि सगळं घेऊन गेला. म्हणजे कावळ्याने किती बदनाम केलं. म्हणजे कावळा एवढं वाईट आहे का बरं? कावळा बिलकुल वाईट नाही. कावळ्याविषयी तर खूप काही आपल्याला लिहिता येईल. माझे निरीक्षण सगळे ह्या येलदरी परिसरामध्ये कावळ्यांचे आहेत. कावळ्याला हवामानशास्त्रज्ञ म्हणतात. का म्हणतात त्याचे निरीक्षण तुम्हाला सांगेल मी. मग कावळा जो काही, ह्या कावळ्यावर तुम्हाला अजून काही मला फार अगोदरची गोष्ट सांगावं लागेल. कावळ्यावर वराहमिहिरने एक मोठं काम केलेलं आहे. वराहमिहिरचा एक ग्रंथ आहे ठाकूर तावले नावाचा. त्या ग्रंथामध्ये वराहमिहिरनं कावळ्याच्या भाषेचा अभ्यास केला आणि त्या भाषेचा अभ्यास अर्नेस्ट सेटन या शास्त्रज्ञाने केला. अर्नेस्ट सेटन यानं कावळ्याचा अभ्यास केला. द स्टोरी ऑफ क्रो नावाचे पुस्तक लिहिलं की त्या पुस्तकामध्ये त्यानं कावळ्याचा समग्र अभ्यास करून मांडलेला आहे. त्यानं कावळ्याच्या भाषेचा अभ्यास केला. काय केलं बरं, एक उदाहरण पण सांगतो तुम्हाला. एकदा अर्नेस्ट सेटन असा जंगलामध्ये फिरत होता. सायंकाळची वेळ होती. एका पुलावर येऊन थांबला आणि तिकडे एक कावळ्याचा थवा येत होता. काव 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 असं करत हा पाहतो एक तो कावळ्याचा थवा येत आहे. त्यांचं काव काव करणं सुरू आहे आणि त्याला वाटलं का हा जो थवा आहे तो आता या पुलापर्यंत येईल आणि माझ्या डोक्याला कुठे धडकेल, यांना आदळत आणि तो निघून जाईल असं वाटलं. पण तसं झालं नाही. जसा जसा थवा येत होता जवळजवळ तसा तशा कावळ्याने वर वर जायला सुरुवात केली आणि 20 फुटाहून उंचीवरून ते कावळे निघून गेले. त्याला प्रश्न पडला की असं का झालं असावं, त्यांनी मला बघितलं असेल का, मग त्यांनी मार्ग कसा काय बदलला, मी त्यांच्या मार्गात अडथळा होऊन उभा होतो. मग जर माझ्या हातात जर काठी असते असते तर मी त्यांना स्पर्शित केला असता. आता मी काय करतो, दुसऱ्या दिवशी एक काठी घेतो 15 फुटाची आणि मग त्यांना बघतो स्पर्श करतो काय होतं ते. तो त्याच वेळेस आला, उभा राहिला. म्हणजे पक्षी हे कधीही रस्ता चुकत नाही. हे तुम्हाला मला आवडून सांगायचं आहे. तुम्ही रस्ता चुकता, माझं घर जर सांगितलं तुम्हाला गुगल मॅप टाकल्याशिवाय तुम्हाला घरी येता जाणार नाही. मी सांगितलं तुम्हाला हे टावर आहे, तिथं घर आहे, असं तुम्हाला बिलकुल येता येणार नाही. किंवा आपण एकदा गेलो परत आपण 4 वर्षांनी तुम्हाला घरच सापडत नाही. पण पक्ष्यांच्या मेंदूमध्ये, पक्ष्यांच्या शरीरामध्ये कायनेस्थेटिक नावाची संवेदना असते की त्या संवेदनेनुसार एखाद्या पक्षाला आपण जर इथून उचललं, आपल्या परिसरात आढळणारा जो काही लार्क आहे प्रजातीचा, त्या लार्कला घेतला आणि आपण 10 किलोमीटर नेऊन सोडलं तर तो पक्षी बरोबर येते, न चुकता येतो. जर एखादा शिकारी पक्षी असेल ऑस्ट्रेसारखा, त्याला आपल्या इथं पकडलं येलदरी परिसरामध्ये, ऑस्ट्रे येतो, त्याला इथं पकडलं आणि त्याला आपण पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान किंवा अजून बाहेर देशात नेऊन सोडलं, तो बरोबर 4 दिवसांनी 8 दिवसांनी तो इथे येतो, याच ठिकाणी येतो, जिथून त्याला उचललं त्या ठिकाणी येतो. कोणती त्याच्यामध्ये संवेदना आहे, काय जादू आहे त्यांच्या शरीरामध्ये. म्हणजे हे खरं संशोधन आहे. म्हणजे तुम्ही संशोधन करायला पाहिजे. तुम्हाला करिअरच्या खूप वाट आहे. पक्षी शास्त्रावर तुम्हाला करिअर करता येतं, प्राणी शास्त्रावर करिअर करता येतं. ही गोष्ट आपल्याला कोणी सांगतच नाही. मग हे आपण केली पाहिजे. मग त्या अर्नेस्ट सेटनला काय केलं की तो दुसऱ्या दिवशी उभा राहिला काठी घेऊन अशी कावळ्याचा थवा आला, काव 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 असं करत आणि मग हळूहळू त्याने काठी काय केली, हळूहळू वर वर घेत घेत अशी काठी उंच केली आणि जसा कावळ्याचा थवा आला तसा त्याने वाव असा आवाज केला आणि ते 40 फुटाहून उंचावून गेले. त्याला वाटलं पहिल्या दिवशी अशी गोष्ट घडली, आज मात्र वेगळीच गोष्ट घडली. आणि मग त्याने काल जो आवाज होता त्या आवाजापेक्षा आज काहीतरी वेगळा आवाज आहे, वाव काव काव आणि आज वाव, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. मग जर माझ्या हातात बंदूक असते असते तर मी एखाद्या टिपलंच असतं. मग मी काय करतो, एक बंदूकच घेऊन येतो. मग तो अर्नेस्ट सेटन तिसऱ्या दिवशी एक बंदूक घेऊन आला. त्याला त्याच्या छर्या वगैरे टाकल्यामध्ये तो तयारच होता. तिकडून येतो कावळ्याचा थवा, त्याचं सुरू होतं काव काव. आणि पक्षी जो काही सगळ्यात वयस्कर पक्षी आहे किंवा जो अनुभवी पक्षी आहे तो सगळ्यात पुढे असतो. तुम्ही बघितलं असाल की पक्षी एक पुढे असतो, पाठीमागे 2 पक्षी असतात, नंतर अजून 2-3 पक्षी असे असतात, जसं काही की बाण चाललाय एखादा. का बरं सगळे आपल्यासारखे सोबत फिरत नसतील असं घोळक्यासारखं. बघा आता आपलं जर व्याख्यान संपलं तर सगळ्या मुली एकच भळका करतील, हे नाही, मुलं अशी लांब रांग करतील. पण हे पक्षी मला तसे उडत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं लॉजिक आहे, त्याचं वैज्ञानिक कारण आहे. हा जो काही पुढचा अनुभवी पक्षी आहे तो काय करतो की हवा जी आहे ती पाठीमागं पास करतो आणि पाठीमागच्या हवा पास केल्यामुळे त्या पाठीमागच्या पक्ष्यांना वर येण्यासाठी अलगदपणे वर येण्यासाठीचा उपयोग होतो आणि त्यांना कमी शक्ती लागते. त्याच्या पाठीमागचे असतात पक्षी, त्यांची पिल्लं असतात. मग त्या पिल्लांना सगळ्यांची हवा पाठीमागे जाते आणि त्यांना वर येण्यासाठीचा उपयोग होतो. म्हणजे एकमेकांना सहाय्य करण्याची गोष्ट आहे ती गोष्ट पक्षामध्ये आहे. मग आपण सहाय्य करतो का, फक्त आपण सहाय्य करतो मित्रमैत्रिणींना परीक्षेमध्ये.
गेली नसती मैत्रीण आपली कधीच. परीक्षेमध्ये दाखव बाबा की तुझ्या मैत्रिणीने चहा तरी पास तुला. मग हे पक्षाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. ते एकमेकांना सहकार्य करतात. तुम्ही एकजोटीने राहिला तर तुम्ही काही होऊ शकता. मग ती गोष्ट त्या पक्ष्यांनी कळवली आणि मग ते पक्षी जवळ येत होते गाव आणि ना बंदूक वर उचलली. त्यावेळेस मात्र त्यांनी काव असा एक मोठा आवाज केला आणि सगळे जे काही कावळे होते ते कोणी पाठीमाग गेले, कोणी उजवीकडं, कोणी डावीकडं, कोणी अजून उंच गेले आणि काही अंतरावर परत एकत्र झाले आणि मग ते परत काव असं करत निघून गेले. मग या आर्मी सेटरनं काय केले, गोष्ट नमूद केली की ह्यांचा आवाज आहे तो बदललाय. मग त्याने टेप रेकॉर्डर घेतला, आवाज रेकॉर्ड करण्याचं यंत्र घेतलं आणि हा पक्ष्यांचा आवाज रेकॉर्ड करत गेला आणि त्याच्यावर स्वतंत्र त्याला निबंध लिहिला आर्मी सेटरनं. आणि तोच काही गोष्ट आहे त्या द स्टोरी ऑफ क्रो नावामधली. ती गोष्ट मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या घरट्या पलीकडे या पुस्तकामध्ये कावळ्यांची भाषा या नावाने तो एक लेख लिहिलेला आहे. मग अशी परिचयामध्ये सांगितलं की काल परवाचं आदरणीय डॉक्टर मारुती चितमपल्ली सर यांना पद्मश्री पुरस्कारानं आता सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. म्हणजे भारत सरकारनं हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक मोठं काम मारुती चितमपल्ली यांनी उभं केलं. खरं पक्षांना काय त्यांना काय बोलता येतं आपल्यासारखं, तर त्यांना काय आपल्यासारख्या भावना असतात का? तर काही गोष्टी आहेत की त्यांनी त्या आयुष्यभर जपलेल्या ज्या गोष्टी त्यामध्ये त्यांचं निरीक्षणामध्ये त्या सगळ्या नोंदी लपलेल्या आहेत. मग ती आर्मी शिकण्याची जी गोष्ट आहे भाषा शिकण्याची, तो म्हणतो की मी ही गोष्ट भारतामधल्या वरामीर यांच्या काकुरगावली पुस्तकातून शिकलो. मग ती गोष्ट मारुती चितमपल्ली त्या पुस्तकात मांडली. मला वाटतं की मला पक्ष्यांची भाषा करण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला. मला मारुती चितमपल्लींच्या पक्ष्यांचा अभ्यास केला आहे त्याचा उपयोग झाला. मारुती चितमपल्लींनी आयुष्यभर अभ्यास केला. 36 वर्षापेक्षा जास्त त्यांनी पक्षावर काम केले, जंगलामध्ये काम केलं. त्यांची अनेक पुस्तकं आहेत. एखाद्याला प्रश्न पडतो की मला जर आता पक्षावर काम करायचं आहे, मग मी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, मी काही निरीक्षण वाचली पाहिजे. तर मारुती चितमपल्ली यांचं पाखरमाया नावाचं पुस्तक आहे. त्यांचं पहिलं पुस्तक पक्षी जाय दिगंतरा हे एक पुस्तक आहे. रानवाटा आहे, निळावंती आहे, जंगलाचं दिन आहे, त्यानंतर चकवा चांदा एक मनोपनिषद आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण पक्ष्यांचं विश्व आपण समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर व्यंकटेश माडगूळकरांची अनेक पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला पक्ष्यांचे संदर्भ खूप मिळतात. जंगलाचे दिवस असेल, बागाच्या मागावर असेल, अशी जी पुस्तकं आहेत, बंदरवाडीसारखं पुस्तक असेल, बंदरवाडीबद्दल लाडचं फार सुंदर वर्णन आहे. मला आता चंद्र पक्ष्यांचं सांगितलं. चंद्र पक्षी वर जाताना आकाशाचं आनंदाचं गाणं गातो आणि जेव्हा तो धरित्रीकडे येतो तेव्हा तो दुःखाचं गाणं गातो. ही नोंद व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकामध्ये येते. हा जो काही लाड आहे तो लाड आपल्या परिसराचा आपण त्याचा अभ्यास करूया. मी तुम्हाला कावळ्याविषयी बोलत होतो. जर कावळा नष्ट झाला तर काय होईल? नष्ट कसा होतो? आपण ज्या घरात मॉर्टिन लावतो ना उंदरासाठी, ते उंदीर मॉर्टिन खातात. उंदरे मेले का त्या उंदरांना बाहेर फेकून देतो आणि ते मेलेले उंदरं कावळे आवडीने खातात. मेलेले उंदीर काय आपण उलटी केली की लगेच कावळा आवडीने खातो. आपल्याला किती छान वाटतं, पण ते कावळ्याला आवडतं. मग या नालीमध्ये सरडे मेले, उंदीर मेले, बेडूक मेले, खरकट अंड आहे, घाणेरडा अंड आहे, एखादं जनावर मेलं, सगळे कावळे नष्ट करतात. मग जर कावळे तिथून नष्ट झाले तर ते मॉर्टिन लावल्यामुळे किंवा कीटकनाशकामुळे ते जे काही ते कावळे मरत नाहीत, पण त्यांच्या जननक्रियेवर फार मोठा प्रभाव होतो आणि कावळे अंडे द्यायचे विसरतात. मग कावळ्यांनी अंडे नाही दिले तर त्यांचं प्रजोत्पादन कसं होईल? प्रजोत्पादन नाही झालं तर मग आपल्या पिंडाला कोण शिवणार? मग आपला उठण्याचा कावळा कोण लावणार ना? नदीच्या काठाला माय काय करावं आता, कावळा येणं पिंडाला शिवणं झालाय, कसा शिवत? एवढं आपण त्यांना प्रदूषणामध्ये टाकलं, एवढं त्या कावळ्यांच्या आपण विरोधामध्ये वागतोय. मग कावळ्याची जर प्रजाती नष्ट झाली मग आपल्या पिंडाला कोण शिवाय येणार आहे? मग आपल्याला पिंडदान करायचं कामच राहणार नाही भविष्यामध्ये. हे कावळे नष्ट झाले तर पर्यायाने दुसरे सुद्धा पक्षी नष्ट होतात. उदाहरण द्यायचं झालं तर कोकिळ जी काही फिमेल आहे, ही फिमेल कावळ्याच्या घरात अंडी घालते. पुरासर आणि आम्ही सोबत होतो त्यावेळेस आम्ही त्या कोकिळ पक्षीचं निरीक्षण केलं होतं. एका बाबळीच्या झाडावर त्या कावळीचं घरटं होतं आणि जो काही हा कोकिळ नर होता तो जाणीवपूर्वक त्या घरट्याकडे जायचा, भांडायचा. काय काय वर्गात मुलं असतात जाणीवपूर्वक भांडतात, काही घेणं देणं नसतं. एखादी मुलगी नाही मुद्दाम भांडणं काढते, एखादी गावातली बाई नळावर गेली की मुद्दाम भांडणं काढते, तिला कामच काय नसतं. तसं हा जो काही कोकिळ नर आहे ना तो मुद्दाम भांडणं करू लागला त्या कोकिळ कावळ्याच्या नरासोबत, कावळ्यासोबत. आणि कावळे बिचारी अंड बसलेली होती. तो कावळा घराच्या पाठीमागे जायचा, तो जायचा फिरून परत कावळीला डिव जायचा. त्या दोघं एवढे रागात आले, कावळा आणि कावळी, त्या दोघांनी त्या घराचा पाठलाग केला. तो फार वेगाने उडतो कोकिळ नर, तो त्या झाडामधून इकडे तिकडे असं वाट करत जातो. हे दोघं त्या पाठीमागे लागतात, घरटं बिचारं वाऱ्यावर असतं आणि तेवढ्या संधी साधून जी काही कोकिळा फिमेल आहे ती फिमेल येते त्या घरट्याजवळ, त्या घरट्यातलं अंड खाली टाकते. त्या आकाराचं त्याच रंगाचं एक अंड ती त्या घरट्यात घालते.
हा काय दैवी शक्ती त्या मातेला, त्या कावळी त्या कोकिळेला. तिला कसं कळतं ह्या आकाराचं अंड घालावं? तेवढ्या कमी वेळात, काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये त्याच रंगाचं अंड घालायचं. म्हणजे काय शरीरामध्ये प्रक्रिया असेल ती गोष्ट मात्र ती साधते कोकिळा, आणि त्याच रंगाचं त्याच आकाराचं जवळपास अंड घालते. काही काही कोकिळा त्याच्यापेक्षा हुशार असतात. जसं एखाद्या वर्गात मुलगा हुशार असते, ती कोकिळा काय करते, त्या घरातले सगळेच अंडे खाली टाकते आणि स्वतःचे 2 किंवा 3 अंडी घालते. असंही काही कोकिळा करतात. आणि मग कोकिळा निघून जाते बिचारी, तिचं काम झालं. लेझी बर्ड नावाची कविता होती आपल्याला अभ्यासक्रमाला. सगळ्यात आळशी कोणता पक्षी? तर कोकिळ पक्षी, कोकिळा पक्षी सगळ्यात आळशी. तिने अंडे घालते निघून जाते. मग हे तो काही कोकिळ नर आहे, तो काही सापडत नाही. म्हणजे कावळा कावळे वापस येतात. अरे आपलं घर सुरक्षित आहे, आपले अंडे सुरक्षित आहेत, बरोबर आहे. तिला मोजता सुद्धा येतं बऱ्याच वेळेस. एकदा काय झालं की आम्ही निरीक्षण करताना मी कुरासर आणि आपल्या जिंतूरचा अनिल उरटवाड, या अनिल उरटवाडला मी पिकासो म्हणतो सर. पिकासो हा एक जागतिक चित्रकार आहे. पिकासोचं चरित्र माधुरी पुरंदरे यांनी लिहिले पिकासो नावानं. विन्सेंट व्हान गॉग ह्या चित्रकाराचं सुद्धा चरित्र माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे. हा पिकासो चित्रकार आहे, पण दुसरी बाजू चित्रकाराची माहितच नाही. तो एक फार मोठा पक्षी अभ्यासक होता, तो एक पक्षी शास्त्रज्ञ होता. तो पक्ष्यांची फार काळजी घ्यायचा. त्याच्याकडे कितीतरी जखमी पक्षी यायचे पिकासोकडे. मग मला वाटतं की माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये हा जो काही आलेला आहे आपल्या जिंतूर तालुक्याचा, त्याचं इथं झेरॉक्स मशीनचं दुकान आहे. तो पक्ष्यावर फार चांगले उपचार करतो, तो त्याला दुरुस्त करतो. एकदा त्याच्याकडे धार आली होती, त्याच्याकडे गरुड आलं होतं, तर त्या गरुडाला पाव किलो, अर्धा किलोमीटर लागतं खायला. परवडत नाही ना, 700 रुपये किलोमीटर नाही. मग आपल्याला खायला नाही, त्या पक्षाला पण खाऊ घालायचं. पण तो काम करतो, ते स्वतः नाही खाणार, पण पक्षी जर आला तर त्याला खाऊ घालणार. मग असा जर आपल्या परभणी जिल्ह्यात एखादा मुलगा असं काम करणारा, तर त्याला पिकासो का बरं नाही म्हणायचं? म्हणून मी त्याला परभणीचा पिकासो म्हणून त्याला मी ओळखतो, किंवा त्याचा मी कधी उल्लेख करतो, मुद्दाम एकेरी नावाच करतो. तो माझ्यापेक्षा खूप छोटा आहे, पण ज्ञानानं माझ्यापेक्षा मोठा आहे. त्या अनिलनं आपला जो काही हा नेवळी पुण्याचा जो परिसर आहे, डॅम आहे, त्या डॅमवर त्यानं शोध निबंध लिहिला आहे. त्याचा शोध निबंध पब्लिश झालाय. म्हणजे एवढं मोठं काम त्या अनिलचं आहे. तो तरुण आहे ना, खूप छान आहे, पण माझ्यापेक्षा त्याच्याकडे ऊर्जा जास्त आहे. म्हणून त्याला मला आदरानं कधी कधी अनिल सर असं मला वाटतं. म्हणजे काही कावळी त्या घरट्यात येतात, पाहतात की बरोबर आहे, सुरक्षित आहे. आणि जोपर्यंत त्या कोकिळेचं पिल्लू आहे ते मोठं होत नाही, त्याला आवाज येत नाही, तोपर्यंत त्या कावळा वाटतं माझंच पिल्लू आहे, त्याचा सांभाळ करतात. बरं, ही एक गोष्ट झाली. कोकिळा काय करते, कधी कधी बॅबलरच्या घरट्यामध्ये अंडी घालते, सातबाईच्या घरट्यामध्ये. त्याचा आकार खूप लहान पक्षी आहे ना, त्याचे अंडे तर खूप छोटे आहेत. मग ती त्याच आकाराचा अंडे तिथं पण घालते. म्हणजे ही गोष्ट आहे. पण त्याच्यापुढची अजून एक गोष्ट तुम्हाला संशोधन करायचे, जे मला अजून काही उत्तर सापडलं नाही. कोणतं संशोधन करायचं? की ज्या कोकिळा सगळ्या घरट्यात अंडी घालतात, कावळ्यांच्या, बॅबलरच्या किंवा अजून कोणत्या इतर पक्ष्यांच्या, त्याची पिल्लं लहान जे मोठे होतात ना, त्या सगळ्या पिल्लांना एकाच वेळेस स्थलांतर करायचं, ही गोष्ट कळते. ती कशी कळते मला नाही कळाली. परभणीमध्ये जे काही कोकिळीने अंडे दिले, पिल्लं मोठी झाली, कावळ्यांनी वाढवले, आता ते मोठे झाले, त्यांना आता नवरा बायकोसाठी त्यांना स्थळ शोधायचे आहेत, त्यांना आता स्थलांतर करायचं आहे दुसरीकडं. ही गोष्ट त्यांना आणि ह्या जिंतूरमधल्या पक्ष्यांना सोबतच कळते. इथं नाही, वाशिममधल्या पक्ष्यांना सोबत कळते. ती एकाच वेळेस हळूहळू एकत्र यायला सुरुवात करतात. त्यांच्याकडे पुढे मोबाईल आहे, त्यांच्याकडे पुढे काय संदेश होण्याचं काय साधन आहे, मग त्यांना कसं कळतं बरं सगळे? म्हणजे ही एक दुर्मिळ गोष्ट मला तुम्हाला सांगायची, तुम्हाला संशोधन करायचं आहे. कारण मी एकटा पुढे आयुष्यभर करणार नाही, माझं फार जगलं मी 10-20 वर्ष जगल, त्याच्यापेक्षा नाही. पण तुम्ही जर काम केलं, एक पक्षी मित्र म्हणून, एक पक्षी अभ्यासक म्हणून, एक पक्षी निरीक्षक म्हणून तुम्ही जर काम केलं, तर मला वाटतं परभणीमध्ये फार मोठी चळवळ उभी राहील. आणि तुम्हाला जंगल वाचवायचं आहे. तुमच्या बघा परिसरामध्ये जंगल किती आगी लागतात. जिंतूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आगी लागतात जंगलाला. लागतात का लावल्या जातात हेच मला कळत नाही. एवढ्या कसं आगी लागतात. लागल्या तर तुमचं काम आहे मुलांचं सगळ्या, की पुढे असं जर नजर चुकीनं आग लागली तर आपण कळवलं पाहिजे, वन विभागाला कळवलं पाहिजे. आपल्या जवळ कोणी असेल, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, एखाद्या कॉलेजमध्ये कोणी असतं, तर त्यांना आपण ही गोष्ट निदर्शनास आणून दिली पाहिजे की इथे वनवा पेटलेला आहे. मग मी एक भारताचा नागरिक म्हणून आपल्याला APJ अब्दुल कलाम म्हणाले की तुम्हाला देशासाठी देण्यासाठी 10 मिनिटं वेळ आहे का? मला वाटतं ती 10 मिनिटाची गोष्ट आहे ना, ती 10 मिनिटाची गोष्ट तिथं आग विझवण्यासाठी, ती 10 मिनिटाची गोष्ट आहे ना, ती माझं कॉलेज स्वच्छ करण्यासाठी ती 10 मिनिटाची गोष्ट आहे. ती 10 मिनिटाची गोष्ट आहे ना, ती स्वतःचं आरोग्य चांगलं राखण्याची ती 10 मिनिटाची गोष्ट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी स्वतः आपण करत गेलो तर मला वाटतं जे काही स्वप्न बघितलं APJ अब्दुल कलाम साहेबांनी, ते सत्यात उतरायला काही फार वेळ लागणार नाही. मग हे पक्षी निरीक्षण आपण करूया.
जंगल लागलं तर आपण थांबू, आपण जंगल कोणी तोडत असेल तर आपण ते पण सांगू. जिथं काय असं घडत असेल ते आपण सांगितलं गेलं पाहिजे. ही मला त्या ठिकाणी आवडती गोष्ट सांगावीशी वाटते. एक कावळीची अजून एक तुम्हाला नोंद आहे की मी पक्षी निरीक्षण जाताना एका झाडाखाली थांबलो होतो. एक कावळा एका रस्त्यावर उतरला होता, काहीतरी असं टोचण्या मारत होता आणि त्या दुर्बिणीतून बघितलं. माझ्याकडे दुर्बीण आहे. तुम्हाला जर पक्षी निरीक्षण करायचं असेल तर तुमच्याकडे दुर्बीण असली पाहिजे, ही पहिली गोष्ट. जर मला अभ्यास करायचा असेल तर माझ्याकडे पुस्तक असलं पाहिजे. तसं तुम्हाला पक्षी निरीक्षण करायचं असेल तर तुम्हाला बियर इजिप्ट हे काही शब्द आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काम केलं पाहिजे. डब्ल्यू म्हणजे व्हेन आणि बियर. मला जे पक्षी बघितलेला आहे तो कुठे दिसला. त्यानंतर हॅबिटॅट, त्याचा अधिवास कसा होता, म्हणजे तो पाणथळ जागा होती का, झाडावर होता का, खुरटं गवत होतं का, दाट जंगल होतं, काय होतं बरं तिथं, त्याच्या सवय काय आहे, तो काय करत होता, खाऊ आणण्याची सवय होती का, अजून काही ओरडण्याची सवय होती, तो काय करत आहे, ही एक गोष्ट. त्यानंतर त्याचा आवाज कसा आहे, व्हॉइस कसा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं रात्रीचं चक चक चकार. आता पळस महिना आपल्याला आला, पळस महिन्याचा चक 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 असे अनेक आवाज येतात. मग तो चक चक जो आवाज आहे तो पळस महिन्याचा आहे, त्याचा आवाज ओळखायला पाहिजे. त्याची टेल शेपटी तुम्हाला कळाली पाहिजे, त्याचे डोळे कळाले पाहिजे, त्याची चोच कळाली पाहिजे, त्याचे पाय, त्याचे रंग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळाल्या की मग तुम्ही पक्षी अभ्यासात चांगलं होऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे डायरी पाहिजे, एक पेन पाहिजे, एक बायनॉक्युलर पाहिजे. बायनॉक्युलर कोणत्याही कंपनीची घ्या पण ती 10-50 ची असली पाहिजे. किंवा ज्या 10-50 म्हणजे काय की त्या 50ला 10 ने भागले उत्तर 5 येतं. उदाहरणार्थ 7-35 दुर्बीण आहे किंवा 10-40 दुर्बीण आहे, 10-50 सफिशियंट आहे. मग तुम्ही म्हणा की सर याच्यामध्ये काय आहे वैशिष्ट्य, 10-50 तीच का वापरावी. आपण जी एखादी गोष्ट पाहतो ना, मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मला पाहता, आपण जी गोष्ट पाहतो डोळ्याला त्याच्यापेक्षा 8 पट मोठी दिसते. एखादी प्रतिमा आपण पाहतो त्याच्यापेक्षा आपल्याला 8 पट मोठी दिसते 10-50 दुर्बिणीनं. मग ती खूप चांगली आहे डोळ्यासाठी. त्यामुळे आपण त्या 10-50 दुर्बिणीचा आपण जास्त वापर केला पाहिजे. मारुती चितंबल्ले असतील किंवा सलीम अली असतील, किरण पुरंदरे असतील, ह्या सगळ्या लोकांनी ह्या दुर्बिणी वापरल्यात. मी सुद्धा ती दुर्बीण वापरतोय, म्हणजे वापरतोय म्हणून मला ती माहिती आहे. मग ह्या पक्ष्यांची भाषा तुम्हाला परत कावळ्याकडे घेऊन होते. त्या कावळ्यांच्या भाषेचा आवाज कसा तयार केला, तसा मला काय उपयोग झाला या कावळ्यांच्या भाषेचा. मी आपल्या हा जो काही बाजूला येनोली तलाव आहे, येनोली जवळचं कोणी आहे का, येनोली परिसरात त्याचं काय पुढे गेले का आपण येनोली गाव लागतं, शेवडी गाव लागतं, आहे का, मानकेश्वर आहे, काही मुलं असतात तिथे. तुमच्या गावामध्ये नेहमी येतो एखाद्या एरियामध्ये, मी एखाद्या झाडाखाली बसलेला असतो, असा उन्हाळ्यामध्ये एकटाच असतो, पाण्याची बॉटल असते, डबा असते माझ्यासोबत, एखादा पाला आणि माझ्यासोबत असतो. आम्ही तासन-तास दिवसभर आम्ही बसतो इथं. सकाळी आम्ही जे आलो 8-9 वाजता आलो तर आम्ही संध्याकाळपर्यंत बसतो. मग त्या येनोली परिसरामध्ये ह्या पक्ष्यांच्या कावळ्यांच्या भाषेचा अभ्यास मला कसा झाला हे सांगतो मी. त्या येनोली परिसरामध्ये आम्ही स्टील पक्ष्यांचा अभ्यास केला, शेकाट्या पक्षावर. त्याची काही घरटी होती, त्या घरट्याचं पाणी मोजमाप घेतलं, एका घरट्यात किती अंडी आहेत, ते किती अंतरावर आहेत, त्याचे धोके काय आहेत, हे सगळे आम्ही नोंदी एका झाडाखाली बसून आम्ही घेत होतो. ते जे काही फिमेल आहे त्या शेकाट्या पक्षाची अंड्या बसलेली असते, तो नर काय करतो, हे उन्हाळ्यामध्ये सगळं घडतं बरं, एप्रिल आणि मे महिन्याच्या भर उन्हाळ्यामध्ये अंडी घालतात. किती तापमान असतं, 40 पेक्षा जास्त तापमान असतं. मग त्या अंड्यांचं काय होतं असेल, मध्ये त्या जीवांचं काय टगमग असेल. मग ते मेल काय करतो की तो पाण्यामध्ये जातो, असा स्वतःचं शरीर अर्ध बुडवतो आणि हळूहळू चालत येतो. जवळ आला मेल की फिमेलच्या अंड्यावर उठते, हा त्या अंड्यावर बसतो. मग फिमेल जाते पाण्याकडे, ती स्वतःला बुडवते पाण्यामध्ये, परत येते, स्वतःचं अंग ओलं करायचं आणि त्या अंड्याला तापमान नियंत्रित करायचं. ही जशी गोष्ट शेकाट्याची आहे ना, तीच गोष्ट टिटवीची पण आहे, माळ टिटवीची पण आहे. त्या माळ टिटव्या वर कुठेतरी डोंगरावर बाजूला अंडे घालतात, घरटे असतात. मग ते येतात, पाण्यामध्ये बसतात आणि परत वापस होतात अंड्या बसण्यासाठी. मग त्यावेळेच्या शेकाट्या पक्षाचा जो आवाज आहे ना, तो आवाज मला महत्वाचा वाटत होता. म्हणजे एका पक्षाला किती भाषा येतात असं जर विचारलं, तुम्ही सांगितलं तुम्हाला खूप भाषा येतात, आपल्याला काही भाषा येत नाही. आपल्याला उर्दूमध्ये बोलत नाही बोलता येणार. आमच्या मानव तालुक्यामध्ये जापनीचं खूप चांगलं काम चालू आहे. शिक्षणाधिकारी ससाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मानव तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतली मुलं जपानी शिकतात, इटालियन शिकतात. आपण मराठी, हिंदी, इंग्रजी इथपर्यंतच आहोत. पण ह्या भाषांचे केंद्र असतं आपल्यामध्ये आणि ते केंद्र हळूहळू विकसित होत जातं. तसं मग त्या शेकाट्या पक्षाला त्याच्याच कुळातल्या पक्षाची भाषा कळते, शेकाट्याला शेकाट्याची भाषा कळते, ही एक गोष्ट. शेकाट्याला इतर पान पक्षाची भाषा कळते. ज्यावेळेस पान कावळ्यांचा थवा उतरतो ना त्या पाण्यामध्ये, त्यावेळेस त्यांच्या आवाजामध्ये बदल होतो. चक चक ची असा आवाज असतो, तर तो आवाज अजून बदलतो. म्हणजे पान कावळे शिकार करताना सुद्धा फार मजेशीर असतात. काय होतं की पान कावळे असे एकदम उतरले शेकड्यानं की हळूहळू असे माशांना पुढे लोटतात पाण्यातल्या, पुढे पुढे पुढे, आणि जवळ जसं काठ आला तसे असे अर्धचंद्राकृती असा आकार धारण करतात आणि मग पाण्यात बुडतात आणि परत आले की मासा मिळतो.
ही जशी गोष्ट महत्वाची ना. मग ह्या शेकाट्या पक्षाला काय करतो, कावळे आले की पलीकडे जाऊन बसतो काट्याला अगोदर, बगळे पलीकडे जाऊन बसतो अगोदर. मला म्हणायचं हे सगळे कावळे आले की असे उडून का पण पलीकडे जात असतील, हे सुरुवातीला कळलंच नाही. मग कळालं की हे सगळे माश्या पलीकडे आणतात आणि प्रत्येकाला माशी मिळते. म्हणजे बगळे असतात ते पाण्यात उतरतात, शेकाटे असतात ते मागे असतात, जे काही खंड्या पक्षी असतात तिकडे झाड असतात झाडावर बसतात. जर एखादा राखी ठोकळा असेल तो अजून मध्ये पाण्यात जातो कमरात कऱ्या. म्हणजे उंच पक्षी पुढे असतात पाण्यामध्ये, त्याच्यापेक्षा बगळे, त्याच्यानंतर शेकाट्या, त्याच्यानंतर मग काही दुसरे सँड पायपर असतात, खंड्या वगैरे झाडा असतात. हे कावळे जसे जसे पुढे येतात त्या सगळ्यांना शिकार मिळते आणि त्यावेळेस त्या शेकाट्या पक्षाचा आवाज येतो त्याच्यापेक्षा वेगळा असतो. म्हणजे ह्या शेकाट्या पक्षाच्या पानकुळातल्या पक्ष्यांची भाषा कळते. शेकाट्या पक्षाला टिटवी आणि माळ टिटवी ह्या माळ नावाच्या पक्षाची भाषा कळते. पहा एकाच पक्षाला किती भाषा कळतात. ह्या शेकाट्या पक्षाला कोल्ह्यांची भाषा कळते. कोल्हे आले की ते वेगळा आवाज करणार, प्रचंड द्वेषाने जेव्हा हल्ला करणार, खोकड आले की आवाज करणार, कुत्रे आले की आवाज वेगळा करणार, माणसं आले की माणसांचा आवाज आला की त्याची वागण्याची पद्धत ती वेगळी असते. जवळून एखादी सायकल गेली, पलीकडून मठाकडे मोटरसायकल गेली, ते अलर्ट होतात. म्हणजे वाहनांचा आवाज सुद्धा या पक्षांना कळतो. म्हणजे एका पक्षाला किती भाषा कळतात, कितीतरी भाषा कळतात. म्हणजे ही भाषा समजून घेण्याची गोष्ट आहे ना, ती गोष्ट त्या पक्षाकडे होती. तुम्ही म्हणा की तुम्ही एखाद्या पक्षाला असं जवळून बघितला का, त्याचा आवाज तुम्हाला कळाला का, पक्षांना कधी राग येतो का, असं काही असं वाटलं तर त्याची मला गोष्ट मला सांगायची वाटते की हो त्याचं उत्तर खरंच आहे. एक गोष्ट सांगतो मला. माझ्याकडे एक शेलवरून एक हरवळे नावाचा पक्षी आला होता, हरियाणा. आपला राज्य पक्षी माहिती आहे ना, कोणाकोणाला माहिती राज्य पक्षी आपला कोणता आहे? आपला राज्य पक्षी महाराष्ट्राचा. बरं आपला राष्ट्रीय पक्षी हा मोर, बरोबर. राष्ट्रीय पक्षी आपला मोर आहे. मोर सगळ्यांना परिचित आहे. पण आपला जो राज्य पक्षी आहे ना तो हरवळी आहे. त्याला ग्रीन पिजन म्हणतात, हिरवं कबूतर म्हणतात, हरियाल म्हणतात. खूप नाव आहेत, हरवळी, हरियाल, ग्रीन पिजन, हिरवं कबूतर. मग या हरियालची गोष्ट सांगणार आहे. पण आता तुम्हाला हा हरियाल दिसतो कसा हे तुम्हाला सांगायला लागणार, कारण तुम्हाला तो माहिती नाही. आपला राज्य पक्षाविषयी माहिती असलं पाहिजे, राज्य प्राण्याविषयी माहिती असलं पाहिजे. आपला हा राज्य पक्षी तो पुढे बघायचा. तर जी काही पिंपळगोळाची झाडे आहेत ना, त्या सगळ्या पिंपळगोळाच्या झाडावर तुम्हाला सकाळी सकाळी जे हरवळा दिसतात, हरियाल दिसतो. मग पिंपळगोळाची झाडं कोणती? वड, पिंपळ, नांदुरकी, पिंपरणी, अंजीर, उंबर, ही सगळी झाडं पिंपळगोळाची झाडे आहेत. ह्या झाडांना फळं आले की हे सगळे हरवळ्या, हे सगळे हरियाल त्या झाडावर उतरतात. तुम्हाला पाहण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना पाहण्याच्या अगोदर ते तुम्हाला पाहतात, ते सावध होतात. एका झाडावर कितीतरी हरवळे असतात, एका झाडावर कितीतरी पक्षी असतात ते. आणि ते तुम्हाला नाही जरी दिसले, त्यांच्या आवाजावर तुम्हाला ओळखता येतं. त्यांच्या पंखाचा एक विशिष्ट आवाज येतो. कसा आवाज येतो माहितीये? सटरफटर, सटरफटर, सटरफटर असा आवाज आला तुम्हाला जाणे इथे पुढे हरवळ्या बसलेल्या आहेत. आपला राज्य पक्षी बसलेला आहे. राज्य पक्षी ओळखायचा कसा? सगळ्यांनी कबूतर बघितलेले आहे. कबुतराचाच असतो आकार, सेम कबूतर, काही फरक नाही. फक्त याचा रंग मात्र हिरवा असतो, याचा रंग मात्र पोपटी असतो. पोपटी रंग, कबुतराचा आकार, दोन्ही बाजूला असे पांढरे पांढरे डाग असतात, ज्याचे पाय पिवळे असतात आणि त्याच्या पंखाचा सटरफटर सटरफटर असा आवाज येतो. असा पक्षी म्हणजे आपला राज्य पक्षी. ह्या राज्यपक्षी फार सुंदर आहे. असा हा एक राज्य पक्षी, जखमी पक्षी माझ्याकडे आला होता. एक मिनिट एक्स्ट्रा घेतो. हा राज्यपक्षी माझ्याकडे आला. तो माझ्याकडे 1.5 महिना होता फक्त. ही गोष्ट सांगतो, नंतर मी समारोप करणार आहे. हा तो काही राज्यपक्ष माझ्याकडे आला, जखमी होता. त्या जखमी पक्षाला मी डॉक्टर रणजित लाड यांच्याकडे घेऊन गेलो. परभणी मधला डॉक्टर रणजित लाड म्हणजे हा एक देव माणूस माझ्यासाठी तरी. का? कारण नाही, रणजित लाड डॉक्टर याचे, रणजित कार्यवाह हे आवाज ट्रेडर्स वाले, ते सर्व मित्र आहेत. हे डॉक्टर रणजित लाड आहेत, हे पक्षावर फार चांगला उपचार करतात. ज्यावेळेस मी त्यांच्याकडे पक्षी जखमी पक्षी घेऊन गेलो ना, त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही पद्धतीचा शुल्क न घेता त्या पक्षावर इलाज करतात. ते म्हणतात की तुम्ही रस्त्यावर पडलेले, कुठेतरी पडलेले पक्षी आणता, तुम्ही एवढं काम करताय तर मग मला फीस घेऊन मला लाजवता का? मी कोणत्याही पद्धतीची अशा जखमी पक्ष्यांसाठी फी घेत नाही. जर एखाद्यानं पक्षी पाळलेलेच असतील त्याच्यावर मी फीस घेईन. मग हे डॉक्टर रणजित लाडकडे मी घेऊन गेलो. त्या पक्षाला त्याच्यावर उपचार केले, त्याचा पंखाचं हाड मोडलं होतं. त्याला घरी घेऊन आलो. एक ट्रे घेतला मोठा, जे काय आपण कॅरेट म्हणतो, त्याच्यामध्ये मी त्याला ठेवायचा असा काढा ठेवून. आणि त्या हरवळीला मी ती म्हणायचो, कारण हरवळी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे ती काय करते, ती कुठं बसलेली आहे, तिनं काय खाल्लेलं आहे का, असे मी प्रश्न सारखे तिला विचारायचो.
आपल्या घरात नाही का लहान लेकरू जर जन्माला आलं आहे ना, तर आपण त्याला बोलतो ना, ते कुठे आपल्याला बोलतो, सोनं माझं काय करतं, सोनूला काय खायला आवडतं बरं, असं आपण त्याचे लाड करतो. तसं मग मी त्याला विचारायचं तुला काय आवडतं बरं खायला, मला माहित होतं काय आवडतं, तरी पण विचारायचं. आणि मग ते आवाज केल्यासारखं करायचं. मग तिच्यासाठी मी पपई आणायचो बाजारात. तिला पपई फार आवडते. त्या 1.5 महिन्यामध्ये कधीही मी त्या पक्षाला पाणी पाजलं नाही. म्हणजे पक्षी पाणी पितात हे मी खोडून निघालो ना, ते हरवळी पाणी पितात ते उन्हाळ्यामध्ये, पण तेव्हा तर माझ्याकडे असताना 1.5 महिने तिने पाणीच पिलं नाही. मग त्याच्यासाठी मी पपई घेऊन यायचो. तिला पपई फार सगळ्याच पपई आवडायचं. मी तिला डाव्या हातात घ्यायचो आणि माझ्या उजव्या हातात तिला भरवायचो. मग तिला कधी कधी अंजिराची फळं आणायचो, कधी गेलं तर वडाला फळं आणायचं, वडाची फळं आणायचो, पिंपळाची फळं आणायचो आणि त्याला खाऊ घालायचो. ती खूप छान असं खायची. मग तिला थोडं बरं वाटू लागलं, आता वाटलं की आपल्याला बाहेर घेऊन यावं, तिला अंगण दाखवावं ना. किती दिवस पाण्यात बसणार नाही होते, आता मोठं झालं रागायले ना, तर आणा अंगणामध्ये. तसं मग त्या हरवेळेला मी अंगणात घेऊन आलो. माझ्या घरासमोर खूप असे झाड आहेत. एक मोठं पिंपळाचं झाड आहे, अंजिराचे झाड आहे, फुलाची तर खूप आहेत. तुम्हाला माहिती नसतील एवढे सुद्धा माझ्याकडे जास्वंदाचे प्रकार आहेत. ते सगळे असे झाडं माझ्या घरासमोर फुलून आलेले आहेत. आणि मग मी अलगदपणे डाव्या हातावर त्याला त्या अंजिराच्या झाडावर ठेवायचं, बस बेस थोडा वेळ. मी पण तिथं थांबायचो. मग तिला त्या खाली बसली की मी तिला खाऊ घालायचं, एक घास खा, थोडा वेळ फिरून आले की एक घास खा, असं तिला भरवायचो. ती लवकर बरी झाली पाहिजे ना. आणि मग ती हळूहळू लहानाची मोठी होऊ लागली. तिला माझ्या घरामध्ये आता उडता येऊ लागलं. ट्रेमधून ती वर यायची, पुस्तकाच्या कपाटात जायची. मग माझ्या घरातला मी जवळपास शेवटचे 1 महिना, माझ्या घरातले दोन्ही घरातले पंखे बंद होते 1 महिना. त्या प्रचंड गरमीमध्ये आम्ही झोपायचो. पण हा जर पक्षी उडाला आणि त्या पंख्यामध्ये अडकला तर कितीतरी पक्षी पंख्यामध्ये अडकून मरतात. मग त्यामुळे मी ठरवलं की आता पंखा अजिबात लावायचा नाही. मग ते पंखा लावलाच नाही. मग ती पुस्तकाच्या कपाटावर, शिलाई मशीनवर, पंख्यावर असं पण घरभर फिरायची. आणि मग तिला आता वाटलं की आता छान उडता येईल. मग तिला खाली घेऊन आलो अंजिराच्या झाडावर, पपईच्या झाडावर, असं ते लहान लहान उड्डाण करू लागली. एक दिवस काय झालं, ती अंजिराच्या झाडावर बसली होती आणि ती हळूहळू वर गेली, शेंड्यावर गेली. ती खाली यायचं नावच घेत नव्हती. तिला म्हणजे अगं हरवळी खाली ये, अगं हरवळी खाली ये. मग ती दुपारनंतर खाली आली. तिनं माझ्या हातून खाल्लं, पण त्या दिवशी मात्र नेहमीसारखी जेवली नाही. मग आपल्याला वाटतं की अरे हे आजारी आहे का नाही, असं मला वाटलं की हरवळी आजारी असावी, तिचं काहीतरी दुखत असावं, आपण रणजित लाडकडे घेऊन गेलो पाहिजे. पण काय दुखत असेल बरं, काय सांगत असेल, काहीच नाही ना. मग तिला मी घरात घेऊन गेलो, पण तिचं लक्ष मात्र त्या दिवशी पहिल्यांदा जागलं नव्हतं. का नव्हतं हे मला नाही कळालं, पण ती कसं तरी वेगळंच वागत होती आज. मग तिला कुठं जायचं होतं हेही मला कळत नव्हतं. बरं मी तिला मुक्तच केलं होतं ना, ती बाहेरच होती, मी तिला काही अडवलेलं नव्हतं पुढे जाण्यासाठी. मग काय झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक हरवळ्यांचा थवा आला, सटर असा आवाज केला. कितीतरी हरवळ्या आल्या त्या पिंपळावर बसल्या. आणि तसा त्या पक्ष्यांचा आवाज आला तशी ही हरवळी त्या कॅरेटमधून निघाली आणि त्या खिडकीवर जाऊन आदळली, खाली पडली. मी गडबडीने उठलो आणि मी अशी कान बाजूला सारली, दाढीला लावली होती मच्छरीवाणी म्हणून असती. मग त्या हरवळ्याला उचललं, तिला बाहेर जायचं होतं खिडकीतून. आणि मी तिला बाहेर का जाऊ दिलं नाही बरं, मग तिचं माझ्यावर प्रेम होतं का माझं तिच्यावर प्रेम होतं, मी तिला का बरं सोडलं नाही, तिला खिडकी का बरं उघडली नाही, म्हणजे असे अनेक प्रश्न होते ना. पण ती का गेली नाही हे मला कळलं नाही, किंवा मी तिला का जाऊ दिलं नाही हेही कळलं नाही, पण सगळं बंद होतं ना. आणि मग मी ज्यावेळेस त्या हरवळ्या घेऊन खाली आलो, तिला थोडं बरं, तिला डोक्यावरती हात फिरवला, पाठीवर हात फिरवला, तिला खाली घेऊन आलो, तोपर्यंत त्या हरवळ्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी मात्र पहिल्यांदा कळालं मला की पक्ष्यांना सुद्धा राग येतो माणसाचा. म्हणजे ही पहिल्यांदा मला गोष्ट कळाली की पक्षी माझ्यावर रागवलाय, ही माझी लाडकी हरवळी माझ्यावर रागवली आहे. ऊन पडलंय, सूर्य वरी आलाय, तिला मी त्या आंब्याच्या झाडावर बसवले, पपई आणली वाटीमध्ये, तिला मी खाऊ घालतोय, पण ती खाती कुठं, तिने त्याची पपई खाल्लीच नाही. म्हणजे एवढा माणसाचा राग असतो का, किती दिवस माणसा नुसतं धरायचा है ना. कधी कधी एखादी बायको आमच्या असा रागवतात की जेवतच नाही का, म्हणून बाबा जेव बाबा है का नाही, उपास किती धरते तू है का नाही. लेकरं पण कधी कधी रागवतात ना, आई डबा करून दिले आपण उपास येतो कॉलेजला, घरी गेलं पण जेवायचं नाही, आपण भरपूर खातो वडापाव, घरी सांगतच नाही आपण वडापाव सांगतो का. तशी ती हरवळी माझ्यावर रागवली, तिने ती जेवलीच नाही. तिला घरात जाऊन घेऊन आलो, मला वाटतं घरी बसलं तरी खाईल, पण तिने खाल्लंच नाही. त्या दिवशी पहिल्यांदा कळालं अजून की आता हिला घरात राहायचं नाही, हिला करमत नाही, ही आता बाहेर जाणार आहे कुठेतरी. आणि मग दुसऱ्या दिवशी परत एकदा बघा तोच थवा आला, सटर असा आवाज केला. जसा थवा आला तसं मी त्या हरवळीला माझ्या हातावर घेतलं, खाली घेऊन आलो. आणि एवढा आनंद झाला तिला, लगेच ती उडाली आणि त्या पिंपळावर जाऊन बसली. म्हणजे पहा आपले सवंगडी आल्या, एखाद्या मित्राने इशारा केला आपण लगेच पळतो गाडी घेऊन आहे का नाही, तो ते थांबला आपल्या चहा प्यायची वाट बघत आपली. हा जे काही हरवळ्या आहेत त्या हरवळ्या त्या दिवशी मात्र अजिबात निघून गेल्या नाही. माझी ती हरवळी खाली वर 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 त्या हरवळ्यामध्ये मिसळली.
मला कळायचं का आता ही मिसळलेली आहे. पण त्या दिवशी ऊन पडलं आणि ह्या सगळ्या हरवळ्या माझ्या हरवळ्या घेऊन गेल्या. म्हणजे ही जी गोष्ट आहे हरवळ्याची भाषा समजून घेण्याची, राग येण्याची, ती गोष्ट मला पहिल्यांदा त्या हरवळीसोबत घडली. म्हणून मला वाटतं की ह्या पक्षाचं जे काही नातं आहे, पक्षाच्या ज्या गोष्टी आहेत, पक्षाचं जे काही बिहेवियर आहे, हे आपल्याला समजण्यासाठी आपण पक्षांमध्ये गेलं पाहिजे. आपल्याला पक्षांची भाषा कळाली पाहिजे. पक्षांची भाषा कळायला आपल्याला कळेल ना तिला काय म्हणायचं आहे. म्हणजे पक्ष आपल्याला कळाले तर त्याच्या आपण आतमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे अशा खूप अशा गोष्टी आहेत की पक्ष अभ्यासासाठी की त्या आपण केल्या पाहिजे. आम्ही ह्या पक्षावर काम करण्यासाठी आम्ही आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये एक संस्था स्थापन केली, सारस वन्यजीव पर्यावरण संवर्धन संशोधन संस्था परभणी. म्हणजे जिंतूर नावानच येते, सारस वन्यजीव पर्यावरण संवर्धन संशोधन संस्था जिंतूर, जिल्हा परभणी असं त्या संस्थेचं नाव आहे. त्याच्या अध्यक्ष समोर विजय ठाकरे सर बसलेले आहेत, सचिव म्हणून अनिल उरटवाड आहेत, मी कोषाध्यक्ष म्हणून आहे, डॉक्टर गणेश पुरा सर आहेत, परभणीचे डॉक्टर विनायक कुलकर्णी सर आहेत. आम्हाला मार्गदर्शन करतात आपले डॉक्टर कानडकर सर. कानडकर सर नसतील तर आम्ही एवढं काम उभं करू शकलो नसतो. मला प्रकर्षाने कानडकर सरांची आठवण मुद्दाम होते की कानडकर सर आम्हाला ज्या ज्यावेळेस संकट येईल त्याच्याच आम्ही त्यांना फोन करतो आणि ते आमच्यासमोर दत्त म्हणून उभे असतात मदत करण्यासाठी. परभणीचे रामेश्वर नाईक सर असतील, ही जी माणसं आहेत, मोठी माणसं, फार मोठी माणसं आहेत आणि फार साधी माणसं राहतात. म्हणजे माणसाला काय लागतं करण्यासाठी, काय लागत नाही. मग हे रामेश्वर नाईक, डॉक्टर कानडकर सर यांच्याकडून आपल्याला कळतं. त्या माणसामुळे आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये एवढं काम उभं करू शकलो. आम्ही परभणी जिल्ह्यामधल्या पक्षसूची आम्ही तयार केली. 173 पक्षापेक्षा जास्त नोंदी आमच्याकडे आहेत की ज्या आम्ही पक्षावर काम केलेलं आहे. ज्या पद्धतीनं कर्नाटक गव्हर्नमेंट काम करतं, ज्या पद्धतीनं राजस्थान गव्हर्नमेंट काम करतं, त्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये काम होत नाहीये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये काम होत नाही. हे काम झालं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला अजून एक मला सांगावंसं वाटतं की तुमच्यामध्ये अंधश्रद्धा फार असते प्रचंड पक्षाबद्दल. उदाहरणार्थ काय, एखादा घुबड असेल, घुबडाला खडा मारायचा नाही बरं काय, घुबडाला खडा मारला ना ते घुबड काय करतं, खडा उचलतो आणि काय करतं, पाण्यात घेऊन टाकतो. खडा असा हळूहळू विरघळला की माणूस पण काय होतो, हळूहळू विरघळून जातो. ही एक अंधश्रद्धा आहे. अजून काय, लहान लेकराचे कपडे वाळू घालायचे नाही बरं बाहेर दोरीवर. का बरं, नाही ते घुबड येतं ते कपडे घेऊन जातं, नदीहून येऊन आपडतं, नदीहून नंतर कपडे आपडले की लेकरू पण तिथं आपडतं. अशी एक भ्रामक कल्पना आहे. आणि मग काही घोड्यांच्या घरट्यामध्ये काही काड्या आहेत का, मग त्या काड्या आपण नदीमध्ये सोडल्या तर त्या उलट्या वाहतात का, उलट्या वाहत असतात तर नदीमध्ये परिस आहे, अशा काही गोष्टी. किंवा घुबड असलं म्हणजे काहीतरी हडळीचा पहाडाचे घरावर, ज्या घरावर घुबड आहे ना अजिबात जाऊ नये, चुडीला राहते, अशा काही भ्रामक कल्पना. पण घुबड हा एवढा सुंदर पक्षी आहे, तो आपल्याला फार उपयोगी आहे. मला उदाहरण माहिती आहे, उदाहरण सांगतो मला की घुबड काय करतं, दिवसाला एखादा उंदीर खातं. आपल्याला वाटतं उंदीर एक उंदीर खाऊन काय फरक पडणार आहे, खाल्ला उंदीर एखादा घोड्यानं. पण एक उंदीराची जोडी काय करू शकते हे माहिती नाही आपल्याला. जर एक उंदीर मेल फिमेल असतील, त्यांनी जर ब्रीडिंग केली, त्यांची पिल्लं असं जर वर्षाचा हिशोब लावला तर 922 पेक्षा पिलावर जास्त होते एका जोडीची. आणि जर मग एक उंदीर नाही खाल्ला तर 1000 उंदर होतात ना वर्षाला. तसे जर 100 उंदर नाही खाल्ले तरी महिन्यामध्ये 100 गुणिले 1000 बघा किती होतात. आणि मग त्या घुबडांना उंदीर खाल्लेच पाहिजे, नाही खाल्ले तर मग आपल्या शेतीचं नुकसान होईल. किती ज्वारी संपल शेतामध्ये, उंदर एवढे झाले तर आपली ज्वारी येणारच नाही ना घरी, आपल्या घरात उंदर घुसतील. मग हे होऊ नये म्हणून ते घुबड वाचले पाहिजे. आपल्याकडं खूप अशा घुबडांची जाती मिळतात. आपल्याकडं शृंगी घुबड आढळतं, आपल्याकडं गव्हाणी घुबड आढळतं, आपल्याकडं रक्तलोचनी घुबड आपल्या जिंतूर परिसरात आढळतं. अशा अनेक घुबडांच्या प्रजाती आपल्याकडे आढळतात. त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. त्यांचं जर एखाद्या घुबडाला दारू पाजले आपण फार आपल्याकडे बरं काय, आपण ती ओरडते, आपलं काम होतच नाही ती ओरडलेली. मुळात ती तशी का ओरडते याचं कारणच माहित नसतं. तिनं आपल्याला इकडे अतिक्रमण केलं नसतं, आपण तिच्याकडे अतिक्रमण केलं असतं. तिचं घरगं असतं, तिचा रस्ता असतो, तिचं कुठे बाजूला घर असतं, आपण त्या घरात जाऊन जातो ना, ती ओरडणारच ना. जर आपल्या अंगावर गेलं तर आपण नाही ओरडणारच. मग त्यावर टिपी जागीच असते. मग त्यावेळेस वाटते की अरे टिपी काय करते की इतर पक्ष्यांना, इतर प्राण्यांना संकेत देत असते. जंगलामध्ये जर एखादा वानर फेकत असेल, खॅपखॅपची असं मोठा आवाज करत असेल तर समजायचं कुठेतरी एखादा टायगर आहे, कुठे एखादा बिबट्या आहे. जर मोरांना केकावली मोठ्यानं लावली तर म्हणायचं कुठेतरी इथं बाजूला एखादा शत्रू आहे. तसे त्या टिटवीचं पण आहे, टिटवी ओरडली की बसले होते. म्हणजे एकाच झाडावर शिकारी पक्षी आणि हे जे काही दुसरे पक्षी हे एकाच ठिकाणी होते, त्याने सहजीवन स्वीकारलं. मग आपण काय पण सहजीवन स्वीकारणे, माझ्या बाजूला कोण बसलेले, कोणा जातीचा बसलेला आहे हे काय आपल्या घेणं नाही. आपण एकमेकांचं सहजीवन स्वीकारलं पाहिजे, ही गोष्ट मला महत्वाची वाटते.
शेवटची गोष्ट सांगतो थांबतो. या पक्षांचा मग आपल्याला काय फायदा आहे? तुम्ही एवढं सांगता घरट्यापासून पक्षाविषयी बोलतात. मग माझा बाप तर शेतकरी आहे, माझ्या वडील शेतकरी, आम्ही शेती आहे, आमच्याकडे 30-40 एकर जमीन आहे. मग त्या आमच्या शेतीसाठी या पक्षांचा काय उपयोग आहे माहिती पाहिजे ना आपल्याला. एक उदाहरण सांगतो बघ तुम्हाला. उदाहरण चिमणा चिमणी बघितली. एक जोडी जर असेल चिमणा चिमणीची, त्यांच्या घरात 2 अंडे असतील, 2 पिल्लं असतील त्या अंड्यात आलेली. ते एक पिल्लाला काय करतात ते की दिवसातून 180 ते 220 वेळा दिवसाला खाऊ घालतात एका पिल्लाला. त्याच्यामधला 80% वाटा हा कीटकांचा आळ्याचा असतो. म्हणजे एक पिल्लू दिवसाला 150 आळ्या खातात उदाहरणार्थ. दुसरं पिल्लू 150 आळ्या खातात, 2 पिल्लं 300 आळ्या खातात. आई-वडील डबल खातात. आपण 500 तरी धरू दोघांचे, 500 त्या ठिकाणचे दोघांचे 300 म्हणजे 800. म्हणजे 2 एकर परिसर आहे, 2 एकरामध्ये चिमण्यांची 10 घरटी उदाहरणार्थ, त्याच्यापेक्षा जास्त असतात. उदाहरण होते सॅम्पल. एका घंट्यामध्ये जर 800 आळ्या संपत असतील दिवसाला, 10 कुटुंब जर असतील तर 8,000 जवळपास, 7,000, 8,000, 10,000 पर्यंत आकडा जातो हा. दिवसाला त्या फक्त चिमण्या तेवढ्या आळ्या खातात. हे झालं उदाहरण. चिमणीपेक्षा थोडा बुलबुल जास्त खातो. बुलबुलची जर 8 घरटी असतील, ते सगळं पॅरलेल आहे, ते एकमेकांशी शत्रू नाहीत बिलकुल. मग ते 15,000 आळ्या खातात. जर मैना असतील, साळुंके असतील तर ते 30,000 जास्त खातात. कावळे असतील त्याच्यापेक्षा जास्त कावळे आळ्या खातात. मग जर टेलर बर्ड असेल, शिंपी असेल, तो ते अजून आळ्या खाणार. गोमेद असेल किंवा अजून कोणते पक्षी असतील, ह्या 8-10 प्रजाती जर पक्षी त्या 2 एकरामध्ये असतील तर काही लाखामध्ये आळ्या दिवसात संपतात. तुम्हाला फवारायची कुठे गरज आहे? पण त्या पक्ष्यांसाठी तुम्हाला थांबे करावे लागतील. लहान लहान झुडपं लागतात, मध्यम आकाराची झाडं लागतात, उंच झाडं लागतात. सगळ्या पक्ष्यांना उंच झाडाची गरज नाहीये, काही पक्ष्यांना फक्त 5 फुटाची झाडं लागतात. मग ते कळायला पाहिजे कोणत्या 5 फुटावरची झाडं कोणत्या पक्ष्यांना आवश्यक आहेत. आणि ते पक्षी शेतामध्ये जुन्या काळामध्ये कापूस जर लावला असेल तर मध्ये काही थांबे करायचे मुद्दाम शेतकरी. त्या थांब्यावर त्या पक्ष्यांना बसता येतं आणि आळी खायचं यायचं, आळी खायची, परत आळीला पकडायला जायचं, असे थांबे होते. आपण मध्ये मध्ये काहीतरी वेगळं झाड आपण ज्वारीचे म्हणा हायब्रिडचे उभे करायचो. त्याचं कारण ते होतं तूर मध्ये उभी करायचो. सरळ आपला निपुळी कापूस नसायचा, मध्ये तुरीचे पाटे असायचे, मध्ये भेंडराचे पाटे असायचे, चवळीचे पाटे असायचे. त्याचं कारणच ते होतं की या पक्ष्यांना थांबे मिळावे. थांबे असले की पक्षी आळ्या खातील आणि पर्यायानं फवारणी फार करायची गरज पडत नाही. हे एवढं झालं. पण तुम्हाला माळढोकचं उदाहरण माहित नसेल कदाचित. माळढोक दिवसाला 3, 4, 5 किलो पर्यंत अन्न खातो. 3 किलो त्याला लागतो खायला त्याला. त्याच्यामध्ये त्याचा 50% वाटा हा कीटकांचा आळ्याचा असतो. मग एक माळढोक जर दिवसाला 1.5 किलो आळ्या खात असेल तर एका किलोमध्ये आळ्या किती बसत असतील? कुठं फवारायची गरज आहे? डॉक्टर किती खात असेल? म्हणजे पक्षी आपल्याला काहीच उपयोग नाही असं कसं म्हणू शकतो आपण? डॉक्टर सलीम अली त्यांच्या चरित्रात लिहितात की माणूस मेला, माणूस पृथ्वीवरून संपला, पक्ष्यांना काही फरक पडणार नाही. ते मस्त आनंदात जगतील. कोरोनाच्या काळात सगळ्यांनी अनुभवले, पक्ष्यांनी अनुभवले. पण जर या जीवसृष्टीवरून या पृथ्वीवरून पक्षी नष्ट झाले तर माणूस काहीच वर्ष जगू शकत, त्याच्यावर जास्त काळ जगू शकणार नाही, तो संपून जाईल. ही सलीम अलींनी सांगितलेली गोष्ट आहे, ती आपण अनुभवूया. या पक्ष्यांना आपण जगूया, पक्ष्यांना वाचूया. त्यासाठी आपल्या महाविद्यालयामधून पक्षी मित्र तयार व्हायला पाहिजे, पक्षी अभ्यासात झाले पाहिजे. तुम्हाला मी मगाशी म्हणालो की तुम्हाला करिअरच्या संधी आहेत. BNHS सारखी एखादी चांगली संस्था, तुम्ही जर BSc MSc चांगलं झालं, गोल्ड मेडलिस्ट झालात तर तुम्हाला ही संस्था तुम्हाला भारतभर नोकरी देते, लाखो रुपयाचा पगार देते, गव्हर्नमेंट तुमचं येणं जाणं करतं, तुम्हाला फ्लॅट देतं. मग आपण उगाच डॉक्टर मेडिकलच्या पाठीमागे लागतोय, आपण इंजिनिअरिंगच्या पाठीमागे लागतोय. ह्या वाटाबरोबर आपण ह्या सुद्धा वाटा आहे, याच्या सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतोय. खूप वेळ झालं बोलतोय, अजून खूप बोलायचं आहे. की सरांचं तळे पक्षी आणि मारडाण हे पुस्तक येणार आहे. 1 महिन्यात ते पुस्तक आलेलं आहे. बरोबर, तळे पक्षी आणि मारडाण हा एक ललित संग्रह आहे. साहित्य प्रसार केंद्र या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. तुम्हाला ती तुम्ही वाचाल आणि आपल्या परवडीसाठी एक वेगळी दिशा तुम्ही निर्माण करा अशी एक आशा व्यक्त करतो. मला बोलवून माझा मान सन्मान केला त्याबद्दल प्राचार्य गोंबे सर आणि सर्व स्टाफचं मी खरंच ऋणात राहू इच्छितो. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.